मंगळसूत्र आपल्या ऑफिस मध्ये कोण घेऊन आलंय? शोपीस म्हणून सुद्धा लावू नका, तर नवरे चिडतील. गप ग, शोपीस काय? मला आवडलं, छान आहे ना. फक्त ना मला असं वाटलं की मध्ये अजून एक सोन्याची चेन असती तर जास्त छान दिसलं असतं, है ना. ते जसं आहे तसंही चांगलं दिसतंय, पण काय उपयोग आहे का आपल्याला त्याचा? आदिती, कुठे हरवलीस? काळजी करू नकोस, तुझ्या आयुष्यातलं मंगळसूत्र जोडीदारासोबत लवकरच मिळवून देईन मी तुला. रजनी प्लीज. काय ग, काय झालं? मंगळसूत्राबरोबर खेळू नकोस. का प्रॉब्लेम आहे? जयच्या खिशातनं पडलं ना मंगळसूत्र, आणि आता ते माझ्या हातात आहे. सो सांगायचं असेल तर तो सांगेल ना मला, खेळू नको काय करते. तू मध्ये पडायचं काहीच कारण नाही, हो ना जय? कारण नाही म्हणजे? कारण नाही म्हणजे काय? कारण आहेच. मंगळसूत्र म्हणजे काय खेळण्याची वस्तू नाहीये, सौभाग्याचं लेणं आहे ते. भावना गुंतलेल्या असतात त्यात बायकांच्या, त्याचा मान राखायचा असतो. आणि बंधनसूत्र म्हटलं ना तरी हे मंगळसूत्र बाई गळ्यात घालून बायको म्हणून आपली सगळी कर्तव्य पार पाडते. आणि फॅशन म्हणून बघणाऱ्या बायका फक्त डिझाईनचा विचार करतात, पण परंपरा आणि संस्कृती म्हणून त्याच्याकडे बघणाऱ्या बायका फक्त आणि फक्त आपल्या सौभाग्याचा जो विचार करतात. सो प्लीज काका, मी गंमत करत होते, सॉरी, चिडू नका, तुम्ही शांत व्हा आधी. पण सांग ना जय, कोणाचं आहे? आदितीचं. काय? आधी ती वस्तू त्याला परत कर. ती वस्तू त्याला परत कर रजनी. जय, ती सोन्याची वस्तू तुला जपता येत नाही? सॉरी, ते ऍक्च्युली माझ्या वहिनीचं आहे, ते पॉलिशसाठी दिलं होतं. तुझं काय? त्याला कामाला का? आज काय अरविंद सर लवकर? खूप काम आहे, ते महत्वाचं काम चाललंय. आज सकाळ सकाळीच काय कविता करता काय? हे बघ, जरा महत्वाचं काम आहे, तू तुझी कामं आटप.
हॅलो बाळा, अगं तुझं मराठी कसं आहे? म्हणजे ऱ्हस्व दीर्घाबद्दल तुला बाई ओरडतात का शाळेमध्ये? नाही ना? व्हेरी गुड. मला सांग की राजीनामामध्ये जी आहे ना, जी, तो जी का जी कसं आहे? म्हणजे ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे? दीर्घ नक्की ना? अगं नाही ग, असंच विचारलं. अगं मी आल्यावर बोलतो. हा, जरा कामात आहे, ठेवतो फोन. हा. म्हणजे हे सुद्धा काही कामाचं नाही. प्रति अविनाश देव MD, देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स. ऑफिसमध्ये काम करत असताना नेहमीच मला प्रेम दिलं, मला समजून घेतलं. दरवेळी आपण माझा विचार केलात, त्याबद्दल मी आपला खरंच आभारी आहे. तरी आपण माझ्या भावना समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. लोभ असावा, प्रेम आहेच. आपला अरविंद. आज लवकर आलात? हा, होतो. सकाळीच एवढं काम? नाही, तुम्ही तुमचं काम कधी पेंडिंग ठेवत नाही ना? होतं थोडं शिल्लक. मग मी जाऊ? हो. ते पत्र हे काय? तुम्ही दुसऱ्याचं पत्र काय बघताय? तुम्ही तुमचं काम करा. नंदिनी मॅडम, काय झालं? काही नाही ग. माणसं बघ ना कशी विचित्रच वागतात कधी कधी. असं का वागतात तेच कळत नाही. मला पण खूप काम आहेत. गुड मॉर्निंग. अगडे काय झालं कविता करून? हा, नाही आवड असतं कविता करणं, आवड असतं. ते सोड रे. तू मला आधी सांग, सर येणार आहेत ना? नाही, वेळ आहे अजून. येणार तर नक्की ना? मीटिंग वगैरे काय? नाही, मीटिंग नसेल बहुतेक. बर. काय चाललंय काकांचं हे? कसलं एनवलप आहे हे, ज्याच्यावरून नंदिनी मॅडम वरती इतके चिडले? आणि सर नसताना काका त्यांच्या केबिन मध्ये का जात आहेत?
गुड मॉर्निंग नंदिनी मॅडम. राजीनामा? काही वैयक्तिक कारणांमुळे? काय झालंय नक्की? घोळ झालाय. अरविंद काकांनी राजीनामा दिलाय. बहुतेक आत नेऊन ठेवलाय. काश्मीर अकाउंटची फाईल कुठे? जाता तो घोळ व्हायला नको. अविनाश सरांच्या केबिन मध्ये राहिली की काय फाईल? हे देवा. सर अजून आले नाहीत तोवर राजीनामा घेऊन यायला हवा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरविंद, आज खूप फ्रेश दिसताय तुम्ही. जबाबदारीचं ओझं उतरल्यानंतर रिलॅक्स वाटतं सर. पण आजपर्यंत ऑफिस मधली सगळीच कामं तुम्ही खूप जबाबदारीनेच पार पाडलीत. थँक्यू सर. सर मिस दाभोळकर. येस सर. मला तुमच्याशी कर्नाटक टूरच्या प्रेझेंटेशन बद्दल बोलायचंय. आता येस सर. केबिन मध्ये या प्लीज. आदिती, माझं एक काम करशील? हो. सरांच्या टेबलवर काश्मीर अकाउंटची फाईल राहिली आहे, ती येताना घेऊन येशील? हो. आणि बघ, येताना फाईलच घेऊन ये. नाही बरोबर नाही घेऊन ये. आणते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जय. हां, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग रजनी मॅडम. गुड मॉर्निंग. नवरे, या सुरात गुड मॉर्निंग म्हणालात तर आमची मॉर्निंग गुड कशी होणार? नाही, तुम्ही जर मॉर्निंगला उशिरा आलेला असला तर ती गुड मॉर्निंग कशी असेल? तुम्ही आज उशिरा आलेला आहात, मला सरांच्या कानावर घालायला लागेल. सरांना वेळ नाही तुमच्या असल्या खबरा ऐकायला. म्हणजे आदिती मॅडमचं प्रेझेंटेशन ऐकत असतात ना सरांनी. बरंच आहे की. काय? नाही म्हणजे बरं आहे ना, बिझी असतात ते. हे असं ऐकण्यापेक्षा लेट मार्क वगैरे म्हणून म्हटलं. बरोबर आहे. नाही पण तुम्हाला असं कसं वाटलं?
आजपर्यंत तुम्हाला मी कधी क्लायंट म्हणून बघितलंय का? हा हाँ ठीक है, नो वरी. ओके, हाँ बोलूया आपण परत. बाय. हाँ मिस दाभोळकर, कर्नाटक टूर विषयी. हाँ या. एक दोन 500 पुरतील? काय कमी पडतील? हे घे 200 घे. चांगली मिठाई आण. कोणती आणू? तुला आवडेल ती आण ना. काय झालंय? काय काका, हा? आज काय विशेष? मिठाई वगैरे आणायला सांगताय? रिलॅक्स वाटतंय. छान दिसतंय. हा तुझ्या मोबाईलचा वापर कमी करत जा तू. काका ओरडताय का एकदम? सॉरी सॉरी सॉरी. नाही ना, रागवलीस तू? नाही, तुम्हाला माहितीये ना माझा स्वभाव. मी एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. करेक्ट, अगदी असं असावं माणसाने. म्हणजे ना मनात काही राहत नाही. मी तुझ्यावर नाही रागवत. मला ना तुझ्या हातातलं ते खेळणं आहे ना त्याचा खूप राग येतो. अगं किती तू चॅटिंग करत असतेस, गेम खेळत असतेस, अशाने ना तुझी बोटं ना अशी वाकडी होऊन जाते. काही हा काका. हे बघ, मी तुला लेक्चर देतो कारण काळजीपोटी देतो. आज मी देतोय, उद्या माझ्या जागी दुसरा कोणी आला तर तो देईल नाही देईल काय सांगता येते? तुमच्या जागी? हो म्हणजे आता कधीतरी ही जागा सोडावीच लागणार ना नव्याने भरण्यासाठी. हा, ए तू उद्यापासून फोनचा वापर कमी करा. ए इकडे 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 काय? इकडे आले, ये. आले. इकडे. काय हो? याचा वापर तू उद्यापासून कमी कर. बर. आज आपण एक आपला सेल्फी काढूया. सेल्फी? सेल्फी का? तुमच्या बरोबर? एज लिमिट आहे का त्याला? नाही नाही, या उभे राहते. इकडे बघा. मिस्टर जय, ही फाईल कर्नाटक टूर विषयी सरांशी बोलणं झालं माझं आणि क्लायंट्सनी काही रिक्वायरमेंट्स दिल्या. हे एनव्हलप आहे आणि त्यातच लेटर पण आहे. चेक करून घ्या मग. हा, आणि सांगा मग मला. जय, दचकलास का? नाही, काही नाही. कसा दिसतोय? रिलॅक्स वाटतो की नाही? आता कसली काळजी करायची नाही. सगळे काय ठीक होणार. सगळे प्रॉब्लेम सुटणार. कसले प्रॉब्लेम्स? काय झालंय? कुणाचा प्रॉब्लेम? ते अकाउंट्सचे प्रॉब्लेम्स.
म्हणजे आता सगळे पैसे क्लिअर झालेत ना, तर अकाउंट्स क्लिअर होतील. हा अकाउंटचा प्रॉब्लेम. अरे ही फाईल ही इथे कशी आली? मी आधी तिला माझ्या टेबलवर ठेवायला सांगितली होती. जय, नक्की काही प्रॉब्लेम नाहीये म्हणजे अदर दॅन अकाउंट? नाही, काही नाही. सरांनी बोलवलंय का मला? अहो सरांनी बोलवल्यानंतर मी तुम्हाला सांगणार नाही का? हो ठीक आहे ना, पण बोलवलं की लगेच सांगा मला. ठीक आहे, सांगतो.